भारतात लोकसभा निवडणूक 2024 होऊन तब्बल 1 वर्ष झालेलं आहे. तर आपल्याला माहीतच आहे की या इलेक्शनमध्ये नरेंद्र मोदी व भाजप यांना पूर्ण बहुमताचा आकडा गाठता आला नसला तरी त्यांनी आपले सरकार कायम ठेवलेले आहे. तसेच इंडिया आघाडीला सुद्धा या इलेक्शनमध्ये चांगले मतदान पडलेले आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या एका वर्षात मोदी सरकारवर आपली भारतातली जनता खुश आहे का नाही ते आपण ओपिनियन पोलच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, विषय लय भारी या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे. आम्ही आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओ रोज घेऊन येऊ. त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनेलला लाईक कमेंट करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्याला माहीतच आहे भारतात एकूण 543 लोकसभा मतदारसंघ आहे व बहुमताचा आकडा गाठण्यासाठी एका पक्षाला 272 जागांची आवश्यकता असते. तरी आपण या ओपिनियन पोलमध्ये प्रत्येक राज्याची आकडेवारी बघणार आहोत. पहिला राज्य जे भारतात लोकसभा मतदारसंघात येतो तो आहे आसाम. आसाममध्ये एकूण 14 लोकसभा मतदारसंघ आहेत. येथे इंडिया आघाडी 3 जागेंवर तर NDA 10 जागेंवर आणि अदर हे 1 जागेवर निवडून येत आहेत. दुसरा राज्य येतो अंदमान आणि निकोबार. यामध्ये एकूण 1 लोकसभा मतदारसंघ आहे. येथे NDA आघाडी हे 1 जागेवर निवडून येताना दिसत आहे. पुढचा राज्य आहे आंध्र प्रदेश. येथे एकूण 25 लोकसभा मतदारसंघ आहे. येथे इंडिया आघाडी 5, NDA 19 आणि अदर 1 जागेवर निवडून येत आहे. पुढचा राज्य आहे बिहार. बिहारमध्ये एकूण 40 लोकसभा मतदारसंघ आहे. येथे इंडिया आघाडी 14 जागेंवर, NDA 24 जागेंवर तर अदर 2 जागेंवर निवडून येताना दिसत आहे. पुढचा राज्य आहे चंदीगड. चंदीगडमध्ये 1 लोकसभा मतदारसंघ आहे. येथे इंडिया आघाडी आपला उमेदवार निवडून येताना दिसत आहे. पुढचा मतदारसंघ आहे राज्य आहे छत्तीसगड. येथे 11 लोकसभा मतदारसंघ आहे. येथे इंडिया आघाडी 2, NDA 9 जागेंवर आपले उमेदवार निवडून आणत आहे. पुढचा राज्य आहे दादरा नगर हवेली. येथे 2 लोकसभा मतदारसंघ आहे. येथे इंडिया आघाडी व NDA 1 जागेंवर निवडून येताना दिसत आहे. पुढचं राज्य आहे गोवा. गोवा येथे 2 लोकसभा मतदारसंघ आहे. येथे इंडिया आघाडी 1 आणि NDA 1 जागेंवर आपले उमेदवार निवडून आणत आहे. पुढचा राज्य आहे गुजरात. गुजरात येथे 26 लोकसभा मतदारसंघ आहे. येथे इंडिया आघाडी 2 जागेंवर तर NDA 24 जागेंवर निवडून येत आहे. पुढचा राज्य आहे हरियाणा. हरियाणामध्ये एकूण 10 लोकसभा मतदारसंघ आहे. येथे इंडिया आघाडी 6 जागेंवर तर NDA 4 जागेंवर निवडून येत आहे. पुढचा राज्य आहे हिमाचल. येथे 4 लोकसभा मतदारसंघ आहे. येथे NDA 4 लोकसभा मतदारसंघावर निवडून येत आहे. पुढचा राज्य आहे जम्मू काश्मीर. येथे 5 लोकसभा मतदारसंघ आहे. येथे इंडिया आघाडी 3 जागेंवर तर NDA 2 जागेंवर निवडून येताना दिसत आहे. पुढचा राज्य आहे झारखंड. येथे 14 लोकसभा मतदारसंघ आहे. येथे इंडिया आघाडी 5, NDA 8 आणि अदर 1 जागेंवर निवडून येत आहे. पुढचा मतदारसंघ आहे कर्नाटक. कर्नाटक राज्यातून एकूण 28 लोकसभा मतदारसंघ येतात. येथे इंडिया आघाडी 11 आणि NDA 17 जागेंवर आपले उमेदवार निवडून आणताना दिसत आहे. पुढचा राज्य आहे केरळ. केरळमध्ये 20 लोकसभा मतदारसंघ आहेत. येथे इंडिया आघाडी 18, NDA 1 आणि अदर 1 जागा निवडून येताना दिसत आहे. पुढचा राज्य आहे लडाख. लडाखमध्ये 1 लोकसभा मतदारसंघ आहे. येथे इंडिया आघाडी ही 1 जागा निवडून आणताना दिसत आहे. पुढील राज्य आहे लक्षद्वीप. येथे 1 लोकसभा मतदारसंघ आहे. येथेही इंडिया आघाडी आपला उमेदवार निवडून आणताना दिसत आहे. पुढील मतदारसंघ आहे म्हणजे राज्य आहे मध्य प्रदेश. येथे एकूण 29 लोकसभा मतदारसंघ आहे. येथे इंडिया आघाडी 1 तर NDA 29 जागेंवर निवडून येताना दिसत आहे. पुढचा मतदारसंघ आहे महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये एकूण 48 लोकसभा मतदारसंघ आहेत. येथे इंडिया आघाडी 27, NDA 20 आणि अपक्ष 1 जागेंवर निवडून येताना
दिसत आहे. पुढचा राज्य आहे मणिपूर. मणिपूरमध्ये 2 लोकसभा मतदारसंघ आहेत. येथे इंडिया आघाडी ही दोन्ही जागा निवडून आणताना दिसत आहे. पुढचा राज्य आहे मेघालय. मेघालयमध्ये 2 लोकसभा मतदारसंघ आहेत. येथे इंडिया आघाडी 1 आणि अपक्ष 1 जागेवर निवडून येताना दिसत आहे. पुढील राज्य आहे मिझोराम. मिझोराममध्ये 1 लोकसभा मतदारसंघ आहे. येथे अपक्ष निवडून येताना दिसत आहे. पुढील राज्य आहे नागालँड. नागालँडमध्ये 1 लोकसभा मतदारसंघ आहे. येथे इंडिया आघाडी आपला उमेदवार निवडून आणताना दिसत आहे. पुढील राज्य आहे दिल्ली. दिल्लीमध्ये एकूण 7 लोकसभा मतदारसंघ आहेत. येथे इंडिया आघाडी 1 तर NDA 6 जागेवर आपले उमेदवार निवडून आणताना दिसत आहे. पुढील मतदारसंघ आहे ओडिशा. ओडिशामध्ये एकूण 21 लोकसभा मतदारसंघ आहे. येथे इंडिया आघाडी 2 NDA 19 जागेवर निवडून येत आहे. पुढील राज्य आहे पुडुचेरी. पुडुचेरीमध्ये 1 लोकसभा मतदारसंघ आहे. येथे इंडिया आघाडी ही 1 जागा निवडून आणत आहे. पुढील राज्य आहे पंजाब. पंजाबमध्ये एकूण 13 लोकसभा मतदारसंघ आहे. येथे इंडिया आघाडी 11 NDA 1 आणि अदर 1 जागेवर निवडून येत आहे. पुढील राज्य आहे राजस्थान. राजस्थानमध्ये एकूण 25 लोकसभा मतदारसंघ आहेत. येथे इंडिया आघाडी 11 आणि NDA 14 जागेवर निवडून येत आहे. पुढील मतदारसंघ आहे सिक्कीम. सिक्कीम राज्यामध्ये 1 लोकसभा मतदारसंघ आहे. येथे अपक्ष 1 जागा निवडून आणताना दिसत आहे. पुढील राज्य आहे तामिळनाडू. तामिळनाडूमध्ये एकूण 39 लोकसभा मतदारसंघ आहे. येथे इंडिया आघाडी 37 आणि NDA 1 अपक्ष 1 जागेवर निवडून येत आहे. पुढील राज्य आहे तेलंगणा. तेलंगणामध्ये 17 लोकसभा मतदारसंघ आहे. येथे इंडिया आघाडी 9 NDA 7 आणि अदर 1 जागेवर निवडून येत आहे. पुढील राज्य आहे त्रिपुरा. त्रिपुरामध्ये 2 लोकसभा मतदारसंघ आहे. येथे NDA दोन्ही जागांवर आपले उमेदवार निवडून येताना दिसत आहे. पुढील राज्य आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशमध्ये एकूण 80 लोकसभा मतदारसंघ आहे. येथे इंडिया आघाडी 40 NDA 36 आणि अपक्ष 4 जागेवर आपले उमेदवार निवडून आणत आहेत. पुढील राज्य आहे पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालमध्ये एकूण 42 लोकसभा मतदारसंघ आहेत. येथे इंडिया आघाडी 33 NDA 9 जागेवर निवडून येताना दिसत आहे. पुढील राज्य आहे अरुणाचल प्रदेश. येथे 2 लोकसभा मतदारसंघ आहे. येथे दोन्ही जागा NDA आपल्या बाजूने वळवण्यात यशस्वी होत आहे. तरी आपल्याला काय वाटते, कोण किती जागा निवडून आणू शकतो? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.